नमस्कार, सारंग रेसिपीमध्ये तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण खेकड्याचा रस्सा कसा करायचा ना ते बघणार आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये खेकडे कसे साफ करायचे ते मी तुम्हाला दाखवले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खेकड्याचा रस्सा कसा करायचा ना तर ते दाखवणार आहे. तर आपण आता त्यासाठी काय काय पहिल्यांदा साहित्य घेतले आणि ते बघूया आपण. आता खेकडे घेतलेले आहेत आपण. मी 1 किलो खेकडे घेतलेले आहेत. ते स्वच्छ स्वच्छ क्लीन करून घेतलेले आहेत व्यवस्थित. त्यातली घाण आहे ते काढून, त्यातलं मांद आहे ते बाजूला काढून, त्याच्या बारक्या नांग्या, मोठ्या नांग्या आणि त्याची पाट असे वेगवेगळे पाट करून घेतलेले. आता आपण खेकड्याच्या रश्श्यासाठी मसाल्याला काय काय लागणार आहे ते बघूया. तर आपण सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही ओलं खोबरं पण यूज करू शकता. आलं घेतलेले, लसूण घेतलेले, तीळ घेतलेले, तीळ मी 1 चमचा घेतलेले, खसखस पाव चमचा घेतलेले, कांदे 2 घेतलेले आहेत मी उभे चिरून घेतलेले आहेत, 1 टॅमॅटो घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली, 1 मोठा चमचा मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. डाळीचं पीठ आता कशासाठी घेतलेलं आहे हे तुम्हाला पुढे सांगेनच. परत मटण मसाला घेतला आहे किंवा तुमच्याकडे जो चिकन मसाला काय अवेलेबल असेल तो तुम्ही वापरला तरी चालेल. मालवणी मसाला काय असेल तो तुम्ही यूज करा. तर मी मटण मसाला घेतलेला आहे, घरगुती लाल तिखट घेतलेले, हळद घेतलेले आणि मीठ घेतलेले. तर आता आपण काय करूया, पहिल्यांदा मसाला व्यवस्थित भाजून घेऊया आणि आपण मसाला वाटून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला ना कढईत मीडियम फ्लेमवरती सुकं खोबरं आहे ना ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आपल्याला. खरपूस असं खोबरं भाजून घ्यायचं आपल्याला, जेणेकरून आपला मसाला चांगला लागेल. आपण नॉर्मली मटण चिकन त्यासाठी जो मसाला यूज करतो ना तोच मसाला आपण वापरणार आहे. त्यात असं वेगळं काही नाही. त्यात तुम्हाला खडा मसाला जर ॲड करायचा असेल तर करा, पण जर तुम्ही गरम मसाला घालणार असाल ना तर तुम्ही खडा मसाला नाही घातला तरी चालणार आहे. नाहीतर आपले तिखट ते आपण जे घरी करतो त्यात ऑलरेडी सगळा खडा मसाला असतोच, त्यामुळे तो नाही वापरला तरी चालेल. ते काय होतं, मसाल्यांची टेस्ट खूप येते आणि आपला खेकड्याचा रस्सा सगळा मसालेदारच होतो, तो खायला टेस्ट लागत नाही. त्यामुळे तुम्ही जेवढे कमी मसाले वापरताना तेवढे तुमचा खेकड्याचा रस्सा हा चांगला लागेल. आता आपण खोबरं आहे ना पूर्ण गोल्डन ब्राऊन असं भाजून घेऊया पहिल्यांदा. आता आपलं खोबरं बघा चांगलं गुलाबीसर मी परतून घेतलेलं आहे व्यवस्थित. खोबरं तुमचं व्यवस्थित भाजलं ना तर तुमचा मसाला पण टेस्टी होतो. तर आपण खोबरं काढून घेऊया आणि मग आपण कांदा भाजून घेऊया. आता आपण कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला तेल टाकून आपल्याला गुलाबीसर भाजून घ्यायचा आहे. कांदा खोबरं तुम्ही व्यवस्थित भाजून घेतला, नाहीतर काहींच्यात कांदा खोबऱ्याचं वाटण सेपरेट असतं. मग त्यांनी काय करायचं, हा जो मसाला आहे हा सेपरेट वाटून तो जरी भाजला आणि त्यात नंतर कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलं तरी चालेल. काहींच्यात यूज करतात कांदा खोबऱ्याचं वाटण. तर आपण त्यात थोडंसं तेल टाकूया म्हणजे आपला कांदा चांगला भाजला जाईल. कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर आपला आता कांदा पण असा गुलाबीसर होत आलेला आहे. काय काय जण कांदा हे जे आहे ना ते गॅसवरती भाजतात. तर शक्यतो गॅसवरती कुठलाही पदार्थ भाजू नका. कारण का कसं आहे, पूर्वीच्या काही चुली होत्या, चुलीमध्ये भाजणं वेगळं आणि गॅसवरती भाजणं वेगळं. सायंटिफिकली पण सांगितलेलं आहे की गॅसवरती कुठलाही पदार्थ तुम्ही भाजू नका, जेणेकरून भाकरी, कांदा पण, खोबरं पण कधी कधी मसाल्यासाठी लोक भाजतात गॅसवरती. तर प्लीज तुम्ही भाजू नका. तुम्हाला जर वाटत असेल अगदीच टेस्ट पाहिजे तशी तर तुम्ही कोळशावरती भाजा आणि किंवा गॅसवर भाजू नका, नाहीतर सरळ कढईत तुम्ही असा कांदा भाजून घ्या. आणि आता आपण ह्यातच बाकीचे सगळं खसखस टाकून घेणार आहे आणि तीळ, त्यानंतर टॅमॅटो आणि आलं आणि लसूण हे पण आपण सगळं थोडं थोडं नॉर्मली भाजून घ्यायचं आहे. तर आपण हा मसाला पण सगळा भाजून घेऊया. एक 5-10 मिनटं मी पूर्ण मसाला भाजून घेतो, तर थंड करून घेऊ, मग आपण तो मिक्सरला बारीक वाटून घेऊया. तर मी अजून एक 5 मिनटं मसाला भाजून घेतो, मग आपण तो मिक्सरला बारीक करूया. तर आता आपला मसाला बघा मी बारीक असं वाटून घेतलेला आहे पूर्ण मसाला. तर आता आपल्याला काय करायचं आहे, खेकड्याच्या रश्श्यासाठी ह्या ज्या बारक्या नांग्या आहेत ह्याचा आपल्याला अर्क काढून घ्यायचा आहे. तर काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण हे नांग्या घ्यायच्या बारक्या आणि आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहेत. आणि आपण मी अशी बारीक चाळणी घेतलेली आहे. तुमच्याकडं फडका असेल तर फडकं घ्या, नाही तर चाळणी घ्या. त्यातनं आपल्याला ते गाळून घ्यायचे, म्हणजे काय होईल, कचकच जी आहे ती वर राहील, अर्क जो लागणार आहे तो खाली येईल. तर आपण काय करायचं, यात थोडं पाणी घालू आणि हे मिक्सरला मी बारीक वाटून घेतो पहिल्यांदा. आता हे बघा मी नांग्या पण पूर्ण अशा वाटून घेतलेल्या आहेत.
तुम्हाला 1-2 वेळा वाटायला लागलं तर झालं, काय काय नांग्या अशाच राहतात. तर हे जे पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे पूर्ण. त्या चाळणी अशी ठेवायची आणि चाळणीत ओतून ते पाणी गाळून घ्यायचं आपल्याला. आता बघा, आपण त्या नांग्या वाटून त्याचा पूर्ण चोथा मी पिळून घेतलेला आहे आणि त्याचा अर्क जो आहे तो खाली उरलेला आहे. तर आपण हा टाकून देणार आहोत. तर आपण रस्सा करायला सुरुवात करूया. तर त्या पहिल्यांदा आपण कढई नाही तर टोप घेऊया मोठा, जेणेकरून आपल्याला रस्सा करायला बरा पडेल. आता आपलं तेल आपण तापत ठेवलेलं आहे गॅसवरती, मीडियम ह्याच्यावरती. तर त्याच्या आधी आपण काय करायचं आहे, बेसनचं काय करणार आहे मी तुम्हाला सांगतो. बेसनात ना आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हा जो अर्क आहे त्यात आपण ते मिक्स करायचं आहे. का तर काय होतं, कधी कधी आपण जेव्हा खेकड्याचा रस्सा करतो, जेव्हा आपण हा अर्क टाकतो त्यावेळेस गॅस जर मोठ्या फ्लेमवरती असेल तर तुमची कढी म्हणजे खेकड्याचा रस्सा फुटायची शक्यता असते. त्यात काय होतं, पाणी एकीकडे होतं आणि त्याचा जो गाभा आहे तो एकीकडे होतो. तर तसं होऊ नये म्हणून आपण त्यात बाइंडिंगसाठी म्हणून बेसनाचं पीठ 1 चमचाभर पीठ मिक्स करून त्यात टाकणार आहे. जेणेकरून काय होईल, आपला रस्सा एक दाटसर होईल आणि आपला रस्सा फुटणार नाही. तर आपण त्यात थोडंसं पाणी मिक्स करू आणि आपण त्यात ओतून घेऊ. बघा, आपण बेसनात थोडंसं पाणी घातलंय, ते पूर्ण गुठळ्या त्याच्या मिक्स करून घ्यायचे आणि आपण त्यात ओतून घ्यायचे. आपण गॅस बारीक करू आणि मसाला भाजायला टाकू. जसा तुम्हाला रस्सा घट्ट पातळ पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही मसाले यूज करा. खेकड्याचा रस्सा हा जरासा पातळच असतो, घट्टचा नसतो. आता आपण मसाला चांगला भाजून घेऊया. मीडियम फ्लेमवरती चांगला मसाला भाजून घ्यायचा आपल्याला. आता आपला हा मसाला भाजतोय, ज्यावेळी मसाला आपण भाजतो त्यावेळेस हे मांदं त्यात टाकून घ्यायचे, मग ते त्यात बरोबर व्यवस्थित भाजलं जातं. ह्याच्यामुळं आपल्या रश्श्याला चांगली चव येते. हे मांदं पण आपल्याला मसाल्यात चांगलं भाजून घ्यायचे. तर आता आपण मसाला भाजत आलाय, त्यात आपण अर्धा चमचा हळद आणि हा जो मटण मसाला आपण घेतलेला आहे तो 1 चमचा घेतलेला आहे मी, तो टाकून घेऊया. हा रस्सा गरम गरम खायला खूप छान लागतो. ज्यांना सर्दी आहे, पाठदुखी आहे, सांध्याचे जे आजार आहेत ते ह्या रस्स्यामुळे बरे होतात. त्यामुळे हा रस्सा खूप फायदेशीर आहे खायला. आता त्यात आपण लाल तिखट जे घेतलेले ते टाकायचं आहे. 1 चमचा मोठं लाल तिखट घेतलेलं आहे. तुमच्यात जसं तिखट असं खातात त्या पद्धतीने तुम्ही तिखट यूज करा. आपला मसाला भाजतोय तोपर्यंत ह्या ज्या नांग्या आहेत, ह्या नांग्याला ना आपण थोडंसं, तुमच्याकडं बत्ता किंवा काय वरवंट आहे असेल तर त्याने थोडंसं थोडायचं आहे. म्हणजे काय होतं, हा जो क्रॅक गेला ना त्याच्या आतमध्ये रस्सा जाऊन आपला रस्सा आतपर्यंत शिरतो. त्यामुळं ह्याला थोडंसं क्रॅक द्यायचं आपल्याला. तुम्हाला मी एक दाखवतो. हे असं घेऊन नॉर्मली त्याला फक्त क्रॅक गेला पाहिजे, जेणेकरून आपला रस्सा आतपर्यंत जाईल. असं सगळ्या नांग्यांना करून घ्यायचं आपल्याला. बघा, आपण सगळ्या नांग्यांना असं बघा थोडंसं कट करून घेतलंय, म्हणजे जेणेकरून काही आपला आतपर्यंत रस्सा मुरल. आता आपण काय करायचे, हे जे पाठीचे भाग आहेत ते सगळे आपण ह्या मसाल्यात टाकून घ्यायचे आणि ह्या मोठ्या नांग्या पण. आणि ह्या चांगल्या मसाल्यात आपल्याला परतून घ्यायचे व्यवस्थित. खेकडा शिजायला जास्त वेळ लागत नाही, एक 10 ते 15 मिनिटं खूप सफिशियंट आहे त्याला. का खेकडा आतनं हा मऊच असतो त्यामुळे लगेच शिजतो. सगळे असे खेकडे मिक्स करून घ्यायचे पहिल्यांदा आपल्याला आणि मग लास्टला आपण त्यात पाणी घालणार आहे. तोपर्यंत पाणी घालणार नाही. एक 5-10 मिनिटं मी खेकडे असेच परतून घ्यायचो पहिल्यांदा मसाल्यावरती. आता आपण खेकडे एक 5-10 मिनिटं चांगले परतून घेतलेले आहेत बघा. जर तुम्हाला वाटत असेल खालनं करपतंय तर तुम्ही थोडंसं पाणी त्यात टाका आणि परत वाफलून घ्या एक 5-10 मिनिटं. आता आपण त्यात 1 तांब्यावर पाणी घालून घेऊया. तुम्ही थंड पाणी वापरलं तरी चालेल, गरम पाणीच वापरावं असं काही नाही. आपण परत एकदा खेकडे सगळे व्यवस्थित हलवून घेऊया. आता आपण 1 तांब्या पाणी घातलेलं आहे आणि आता हे जे अर्काचं पाणी
ते आपण त्यात टाकून घेणार आहे. पण ते टाकवताना हे पूर्ण मिक्स करायचं नाही. एकदा तुम्ही डाळीचं पीठ टाकलं की ते एकदा मिक्स करून 5 मिनिटं तसंच ठेवून द्या आणि वरवरचं पाणी फक्त आपल्याला घ्यायचं आहे. आणि हे पाणी टाकताना गॅस हा मीडियमच ठेवायचा, नाही तर बारीक ठेवा. तर आपण हे सगळं बघा, खाली अजून थोडासा गाळ उरतो म्हणून हे कधीही मिक्स करून पाणी घालायचं नाही, तर वरवरचं पाणी फक्त घालून घ्यायचं. म्हणजे जरी थोडीशी कचकच असेल तर ती खाली राहते, पण ही जर आपल्या पोटात गेली ना तर पोट दुखण्याची शक्यता असते. त्यामुळं तुम्ही वरवरचंच पाणी फक्त घालून घ्या. आता आपण खेकड्याचा रस्सा हा मीडियम गॅसवरतीच उकळून घ्यायचा आहे, पण हा उकळत असताना आपल्याला सतत ढवळायचा आहे. तुम्हाला रस्सा कसा पाहिजे, कमी जास्त, त्या पद्धतीने तुम्ही त्यात पाणी ॲड करायचे. आता मला अजून थोडा रस्सा पाहिजे तर मी त्यात थोडंसं पाणी ॲड करणार आहे. तर आता आपण पाणी बरोबर तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही त्यात पाणी ॲड करा. आणि आता आपण मीठ घालून घेऊया, चवीनुसार मीठ. आता मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला हा रस्सा सतत हलवत राहायचा आहे, ढवळत राहायचा आहे. तुम्ही जर ढवळायचा ठेवला तर काय होतं, आपला रस्सा फुटण्याची शक्यता असते. पण आपण डाळीचं पीठ घातलेलं आहे तरीसुद्धा फुटू शकतो, म्हणून आपण सतत हा रस्सा ढवळत राहायचा. आता एक 5-10 मिनटं मी त्याला ढवळून उकळून घेतो रस्सा. तर आपलं खेकड्याचं कालवण बघा, मी मीडियम फ्लेमवरती चांगलं उकळून घेतलेलं आहे. रस्सा तुम्ही बघितला तर कुठंही फुटलेला नाही आहे, व्यवस्थित बॅलन्सिंग आहे रस्सा. आणि कट पण आपल्या रश्श्याला चांगला आलेला आहे. जास्त तर्रीदार पण खायला चांगला नाही, त्यामुळं एवढा कट ठीक आहे. तर आता आपण काय करूया, खेकडे आपले व्यवस्थित एक 5-10 मिनिटात मी शिजवून घेतले चांगले. खेकड्याचा कलर बदलला की आपला खेकडा शिजला असं कळतं. आणि तेही जर नाही समजलं तसं नांगी आहे ना ती बघायची. नांगी आपण जिथं फुटली त्या नांगीत कळतंच की खेकडा आपला शिजलाय का नाही. आता आपला खेकडा शिजलेला आहे, आपण आता तो सर्व करूया. गरमागरम असा खेकड्यांच्या नांग्यांच्या अर्कातला खेकड्याचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे. खूप चांगली टेस्ट लागते त्याची, तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि खेकडे साफ करायची पण व्हिडिओ मी टाकलेली आहे, तुम्ही त्या पद्धतीने खेकडे साफ करून घरच्या घरी खेकड्याचा रस्सा करू शकता. जर तुम्हाला माझी ही खेकड्याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलला जे पहिल्यांदाच व्हिजिट करत आहेत किंवा ज्यांनी माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ही खेकड्याची रेसिपी खूप आवडेल, तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कसे झाले ते. जर माझी खेकड्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की फॉलो करा आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आपण परत पुन्हा भेटू पुढच्या एका वेगळ्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.